पुरुषांची मानसिकता बदलल्याशिवाय फक्त कायदे करून महिलांच्या समस्या सुटणार नाहीत. प्राध्यापक सौ आशाताई भांगरे. सन 1975 पासून जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. त्यानंतर महिलांच्या हितासाठी व सुरक्षिततेसाठी अनेक कायदे सरकारने केले. अनेक ठिकाणी महिलांना राज्यकारभारात संधी मिळाली. महिलांसाठी 33% आरक्षणही दिले. पण आजही महिला पुरुषांच्या अहंकारी स्वभावामुळे सक्षमपणे सर्वच क्षेत्रात काम करू शकल्या नाहीत. त्यासाठी फक्त कायदे करून नाही तर मानसिकता बदलली तरच महिला सक्षमपणे काम करतील आणि मग या देशातील अनेक सुटतील. आजही परिस्थिती बदलण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे, असे सौ भांगरे मॅडम म्हणाल्या. मराठा पतसंस्था अहिल्यानगर आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. जागतिक महिला दिनानिमित्त कळसकर विद्यालयाच्या संस्थापिका सौ नलिनी कळसकर यांचा सत्कार आयोजित केला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय प्राचार्य के देशमुख सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री शिवाजीराव फटांगरे, सौ माश्री कळसकर गुरुजी, संपादक श्री किसनभाऊ हासे सर होते. सर्व पाहुण्यांचा सत्कार केल्यानंतर मनोगत व्यक्त करताना श्री शिवाजीराव फटांगरे सौ म्हणाले की आज देश स्त्री पुरुष विषय जन्मदरातून जात आहे. आज खेड्यात यांची समस्या तीव्र आहे. याबाबत फक्त सरकार काम करून चालणार नाही तर आपण सर्वांनी एकत्रपणे गंभीर होऊन काम केले पाहिजे. प्राचार्य के देशमुख सर म्हणाले की ग्रामीण भागातील संसार महिलांच्या जीवावर उभे आहेत, पण महिलांना मात्र मानाची वागणूक दिली जात नाही. यासाठी आपण सर्व सुखाचा शोध घेत फिरत असलो तरी सुख मात्र आपल्या घरातच आहे, ते म्हणजे आपल्या घरातील महिलांना आदर्श वागणूक देणे. होय, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक के डोंगरे यांनी केले. ते म्हणाले, मराठा पतसंस्था फक्त बँकिंग क्षेत्रात इतके मर्यादित काम करत नाही तर समाजाला वेगवेगळ्या क्षेत्रात दिशा देणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा सन्मान करते. प्रास्ताविक श्री नवले सर यांनी केले तर आभार शांताराम घुले सर यांनी मानले. या कार्यक्रमाला संगमनेर तालुका पेन्शन संघटनेचे व ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी व संस्थेचे सभासद कर्मचारी उपस्थित होते.